चला मापोली स्पोर्ट मापोली रवीश। तर हा सामना 4 षटकांचा असेल आणि यापुढील होणारे सर्व सामने 3 षटकाचे राहतील। तर मापोली स्पोर्ट मापोली आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या। तर सूचनेमध्ये थोडंसं बदल केला जात आहे। जे पहिले राऊंड असतील ते पहिले राऊंड 4 षटकांचे राहतील। त्यानंतर दुसऱ्या राऊंड मध्ये आपण 3 षटकांचा सामना केला होणार आहोत। आयोजकांकडून सूचना दिली गेली। चला सहकार्य करा आणि विनंती असेल सर्व संघांना, कारण की आपण स्पर्धेचा अंतिम दिवस पाहतोय। अंतिम दिवसामध्ये वेळेच्या संदर्भात सहकार्य करा। तर आपण पाहतोय मैदानामध्ये आज फायनल डे मध्ये पहिला सामना आपण पाहिला ऐकावती कोलुली विपक्षात मीत कब्बाड संघाने या मॅच मध्ये बाजी मारली। त्यानंतर दुसरा सामना आपण पाहणार आहोत रामोडी विपक्षात मापोली स्पोर्ट मापोली। नाणेफेक जिंकली रामोडी संघानं। प्रथम फलंदाजी स्वीकारली तर दोन्ही संघांचे 12 खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचे। आणि जर दोन्ही संघांचे 12 खेळाडू जर समालोचक कक्षामध्ये उपस्थित नसतील तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल। जर पहिला चेंडू पडला आणि आपला 12 खेळाडू कॉमेंट बॉक्स मध्ये नसेल तर आपल्यास पॅनलाइज केलं जाईल। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या मापोली। तर आपण पाहतोय जलशिल्पा सोनटाकी चषक 2022 आज स्पर्धेचा अंतिम दिवस। तर आपण पाहतोय जय शिल्पा देवी सोनटक्के चषक 2022 आज स्पर्धेचा अंतिम दिवस। अंतिम दिवसामध्ये आपण दुसरा सामना मैदानामध्ये पाहतोय। ही स्पर्धा 3 दिवसामधून आपण पाहतोय। शुक्रवारच्या दिवसामध्ये श्री गणेश आंबेजपाडा या संघाने बाजी मारली। त्यानंतर शनिवारच्या दिवसामध्ये श्रावणी पिळंजी संघाने बाजी मारली। चला मापोली संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या। टाइम वेस्ट करू नका मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबत नाही, आपण सुद्धा थांबू नका। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या। धन्यवाद। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या। आपण जर 1 मिनिटाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावलं नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल। आयोजकांकडून सूचना आली त्याचा तुम्हाला स्वीकार करावा लागेल। आणि पुढील 2 संघांना विनंती असेल कशिवली आणि एनआर बोरपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच कॉम्बॉक्सचा संपर्क साधायचा आहे। तर 2 बॅटर्स ग्राउंड मध्ये आपण पाहतोय। स्ट्राइक एंडला विनायक, नॉन स्ट्राइक एंडला अक्षय कासार। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तर आपण पाहतोय जय शल्पादेवी सोनटके
चषक 2022 जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर आसिफ सिनियर. स्ट्राइक एंडला विनायक मोरे. नॉन स्ट्राइक एंडला अक्षय कासार. यावेळेस हा ट्रॅकर सरळ चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे, परंतु चेंडू निघून जातोय सीमा पार. चौकार. आमचा निलेश गुरव दादा वल्लभी भिवंडी शहराची शान. आमचा निलेश गुरव दादा वल्लभी भिवंडी शहराची शान. चांगला फटका आलाय. दमदार चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक ओपन होते. 4 धाबा धावफलकावर लावल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार. पुणे एकदा सज्ज होईल आसिफ सिनियर. गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धावावर समाधान. एक धाब्याने धावफलक आपण पाहिलं तर 5 या अंकावर जाऊन पोहोचले. आता मात्र स्ट्राइक वर आपण पाहतोय अक्षय कासार. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडूची सांगता झाली. 2 चेंडू मध्ये 5 धाबा धावफलकावर जोडलेत रामोडी संघानं. सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर आसिफ सिनियर. स्ट्राइक एंडला अक्षय कासार. चांगलं बॅटर्स आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला आपण पाहतोय आसिफ सिनियर, तर स्ट्राइक एंडला अक्षय कासार. सज्ज होईल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षण नाही त्या क्षेत्रामध्ये. चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार. चौकार. साई विश्वाचा मालिक तू शिर्डीचा रा- असा भारी हाय बॅट्समन वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झालं तुझ्यान. वारेट वाल्या प्रथमेश. धन्यवाद. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 15 या अंकावर जाऊन पोहोचते. आणि जर पहिलं षटक आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे टेलिफोन नंबर लिहिला जातोय 41406, धावसंख्या आपण पाहतोय परिणाम स्वरूपी 15 या अंकावर. आतापर्यंत 5 चेंडूची सांगता झाली. धावसंख्या 15 या अंकावर जाऊन पोहोचले. P1चा शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. पुढच्या एकदा सज्ज होईल गोलंदाज आसिफ गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क. चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर क्षेत्रामधून सीमा पार. षटकार. धन्यवाद. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहतोय रामोडी संघाची 21 या अंकावर जाऊन पोहोचले. दमदार सुरुवात पाहायला मिळते पहिल्या षटकात. P1च्या षटकामध्ये दमदार फटकेबाजी. तर पुढील 2 संघांना विनंती असेल, कशिवली संघाचा कर्णधार आणि येणार बोरपाडा संघाचा कर्णधार, आपण नाणेफेक कक्षामध्ये येऊन बसायचंय. मधल्या इनिंग मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत.
तर नवीन गोलंदाजी मार्कवर मारूफ भाबे गोलंदाजी मार्कवर. दुसरे षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक एंडला असेल विनायक मोरे. जर आपण P1च्या षटकाचा विचार केला तर अटॅक केला या P1च्या षटकामध्ये अक्षय कासारने. परिणाम स्वरूपी आपण पाहतो 21 धाबा धावफलकावर जोडल्या गेलेत. परंतु कमबॅक करावे लागेल मापोली संघाला. परंतु जी पहिल्या षटकामध्ये धाबा ओघाने ओढल्यात रामोडी संघाने ती सरासरी गाठावी लागेल. ज्यावेळेस काय इशारा तो पंचांचा. उजव्या बाहेरचा चेंडू एक अभ्यंतर वाईटच्या स्वरूपात जोडली जाईल. वाईटच्या रूपाने धावसंख्या आपण पाहतोय 22 या अंकावर जाऊन पोहोचले. पुणे एकदा सज्ज होईल मारूफ भाबे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस नोचा इशारा. पिचच्या बाहेर हाताळणी झाली गोलंदाजीच्या माध्यमातून. इशारा असेल फ्री हिटचा. मुभा असेल फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची. आणि या चेंडूवर किती दाबा जमा होतील. सज्ज होईल विनायक मोरे स्ट्राईक एंडला. यावेळेस गती परिवर्तन आणि एक धाव जोडली जाईल बॅटच्या साह्याने. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 1च्या मदतीनं 24 या अंकावर जाऊन पोहोचले. आता मात्र स्ट्राईक एंडला अक्षय कासार. सज्ज होईल गोलंदाज मारूफ भाबे गोलंदाजी मार्कवर. आपण जर क्षेत्ररक्षण सजावट पाहिली तर स्क्वेअर लेग मिड विकेट. त्यावेळेस काय इशारा येईल. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव जोडली जाईल धावफलकावर. 1च्या मदतीनं धावसंख्या आपण पाहतोय 25. पुढच्या एकदा सज्ज होईल गोलंदाज मारूफ भाबे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक गेला अक्षय कासार. यावेळेस चेंडू उंचावर गेलाय. संधी बनू शकते. ते मात्र झेल सुटते. आणि झेल कोणाकडून सुटते. सिनियर आसिफ चुकी करतोय. जीवनदान अक्षय कासार याला. एक धाव जोडली जाईल धावफलकावर. 1च्या मदतीनं धावसंख्या आपण पाहतोय 26 या अंकावर जाऊन पोहोचले. धावसंख्या 26. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विनायक मोरे. नॉन स्ट्राईक एंडला अक्षय कासार. सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर मारूफ भाबे. ते मात्र झेल सोडणं किती मागात पडू शकते. कारण की पहिल्या षटकात आपण पाहिलं असेल तर अक्षय कासार याने प्रहार केले होते. इथून मात्र त्याला रोखण्यात यश येईल का. सज्ज होईल गोलंदाज मारूफ भाबे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू डायरेक्ट हिट कुठेतरी अडचणीत आणू शकला असता. परंतु यस मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. तबसा 1च्या मदतीनं 27 या अंकावर जाऊन पोहोचले. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल अक्षय कासार. पुणे एकदा सज्ज होईल मारूफ भाबे गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक प्रगती पथावर. यावेळेस रिवर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू सरळ जाऊन पडतोय. थर्ड मॅन रिजन मधून सीमा पार षटकार. आणि इथे मात्र सांगून जाईल ती झेल सोडल्यानंतर भुगतान करावं लागतंय गोलंदाजाला. 6 धाब्याने धावसंख्या आपण पाहतोय 33 या अंकावर जाऊन पोहोचलाय. काय फटका खेळलाय. गेन मॅक्सवेलची आठवण करून देताना अक्षय कासार. पुणे एकदा सज्ज होईल मारूफ भाबे. सज्ज होईल स्ट्राईक एंडला अक्षय कासार. AK-47.
यावेळेस आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं सेफच्या माध्यमातून. एकच धावावर समाधान मानावं लागतंय. एक धाब्याने धावपळक आपण पाहतोय 34 या अंकावर जाऊन पोहोचले. पुणे चक्क सज्ज होईल गोलंदाज मायरूप बाबे गोलंदाजी मार्कवर. सज्ज होईल स्ट्राईक एंडला विनायक मोरे. या षटकातला शेवटचा चेंडू असेल गोलंदाजी मार्कवर मायरूप बाबे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एकच, परंतु थ्रो होता होता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. 2 धाबा कंप्लीट, 2 धाब्याने धावपळक आपण पाहिले तर 36 या अंकावर जाऊन पोहोचले. 12 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. इथून मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि देऊया संधी डीजे मास्टर साठी. तर दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या आपण पाहतो धावपळकावर 36 या अंकावर जाऊन पोहोचलाय. परंतु या 36 धावा चेंडूचा सामना करत 24 धावा, त्यानंतर विनायक मोरे यांच्या माध्यमातून 5 चेंडूचा सामना करत 8 धावा त्यांनी जमा केलेत. बिनबाद 36 धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर रामोडी या संघाची. गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी सचिन जाधव. तर आपण पाहू शकता व्यासपीठावर पाहुण्यांची मांदियाळी जय शिल्पा देवी चषक 2022 मध्ये सर्व पाहुणे हजेरी लावताना आपण पाहतोय. चापू या मैदानामध्ये सज्ज झालाय गोलंदाज सचिन जाधव. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल स्ट्राईक एंडला अक्षय कासार. यावेळेस चेंडू सरळ स्ट्रेट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्षेत्राचं क्षेत्ररक्षण फील्ड करेल. एकच धाबावर समाधान मानावं लागतं. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाब्याने धावपळक आपण पाहतोय 37 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 37 बिनबाद अशी धावसंख्या आपण पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करताना रामवाडी संघ आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली. अक्षय कासारची तुफानी फलंदाजी आपण पाहतोय. यावेळी कोलब्राटेचा चेंडू सरळ इनर एज घेऊन लॉंग स्टॉप मध्ये निघून जातोय. दंदन दंदन करीत सीमा पार चौकार. चार धाब्याने धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती 41 या अंकावर. पुढच्या एकदा सज्ज होईल सचिन जाधव गोलंदाजी मार्कवर. ज्यावेळेस गती परिवर्तन होतं काय इशारा येईल पंचांकडून ते पाहायचंय. पायच्या स्वरूपात धाव जोडली जाईल धावपळकावर. एकच्या मदतीनं धावपळक आपण पाहिले तर 42 या अंकावर जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगती पथावर. आतापर्यंत तिसऱ्या षटकातले 3 चेंडूची हाताळणी झाली. चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल सचिन जाधव गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू सरळ फेकून दिलाय. चेंडू सरळ निघून जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामधून सीमा पार षटकार.
तर धावसंख्या आपण षटकाच्या माध्यमातून पाहिली तर 48 या अंकावर जाऊन पोहोचले. वैयक्तिक 31 या धावावर फलंदाजी करतोय अक्षय कासार. 9 चेंडूमध्ये 31 धावा. एक अफलातून फलंदाजी पाहायला मिळते. ज्याप्रमाणे चॅम्पियन ट्रॉफी रत्नागिरी इथे खेळून तीच खेळी इथे साकारताना अक्षय कासार AK-47 सज्ज होईल. सचिन जाधव गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला. ज्यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय असं वाटतं तर बाउन्स होईल. निर्धावच्या स्वरूपात सांगता केली जाते. पुणे एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर सचिन जाधव. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. प्रेक्षकांना एक आनंद लुटता आला या फलंदाजीचा अक्षय कासार याचा. पुणे एकदा सज्ज होईल गोलंदाज सचिन जाधव गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हा ट्रॅकर सरळ चेंडूला उडवलाय. चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. 7 धावांसाठी षटकार. धन्यवाद. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले ती वेगाने झपाट्याने 54 या अंकावर. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकामध्ये आपण धावसंख्या पाहतोय 54 बिनबाद 54 रामोडी या संघाची. काय बॅटिंग पाहायला मिळते अक्षय कासार याची. तर नवीन गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर महमद. या इनिंगचा शेवटचं षटक असेल 4थं षटक. तर महमदचा विचार केला तर ओमसाई चषकामध्ये काय गोलंदाजी राहिली होती महमद याची. तीच गोलंदाजी या अंतिम षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये साकारावी लागेल महमद याला. जाऊया मैदानामध्ये. सज्ज होईल स्ट्राईक एंडला विनायक मोरे. नो स्ट्राईक एंडला अक्षय कासार AK-47 गोलंदाजी मार्कवर महमद. सज्ज होईल 4थ्या षटकातला पहिला चेंडू. यावेळेस गती परिवर्तन. पहिला चेंडू डॉटची सांगता केली गेली गोलंदाज महमद याने. पुण्याच्या एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल 4थ्या षटकामध्ये महमद याची. पुढच्या एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू हवेत आहे परंतु नो मॅन स्टँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. 1च्या मदतीनं धावसंख्या आपण पाहतोय 55 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आता मात्र स्ट्राईक वर फलंदाज अक्षय कासार AK-47. का AK-47 म्हटलं जातंय कोण पाहिले असेल काय फटके आपलातून फटके त्यांच्या माध्यमातून पाहायला गेले. सज्ज होईल गोलंदाज महमद गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू निघून जातोय. लॉंग 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 आउट ऑफ द पार्क. 7 धावांसाठी षटकार. धन्यवाद. 6च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 61 या अंकावर. बिनबाद 61 धावसंख्या रामोडी संघाची. काय फटके आपलातून. कशवडी संघाचा कर्णधार आणि एनआर बोरपाडा संघाचा कर्णधार
आपण त्वरित या. मधल्या इनिंग मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. सज्ज गोलंदाज महम्मद गोलंदाजी मार्कवर सज्ज स्ट्राईक एंडला अक्षय कासार. यावेळेस दडपण 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 आणि इशारा येतो वाईटचा. एक धाव जोडली जाईल धावफलकावर. धावसंख्या 1च्या मदतीनं 62 या अंकावर जाऊन पोहोचले. आता मात्र गोलंदाजावर दडपण येताना, कारण की समोर फलंदाज अक्षय कासार. सज्ज होईल गोलंदाज महम्मद गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल स्ट्राईक एंडला. यावेळेस आडव्या बॅटने केलाय चेंडू सरळ मिडविकेट क्षेत्रामध्ये येतोय. थोडस फंबल होतोय. चांगलं बॅकअप केलं जात आहे. दरम्यान 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय अक्षय. 2च्या मदतीनं धावसंख्या आपण पाहतोय 64 या अंकावर जाऊन पोहोचलाय. बिनबाद 64 अशी धावसंख्या आपण पाहतोय. आतापर्यंत आपण पाहतोय 4थं षटक. 4 चेंडूची हाताळणी झाली. 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल महम्मद गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला अक्षय कासार. या बेसलेस गती परिवर्तन, परंतु चेंडूला उडवलाय. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने अर्धशतक साजरं करतोय मिस्टर अक्षय कासार. AK-47 आणि या 14 चेंडू मध्ये 50 धाबा साजरा करताना आपण मैदानात पाहू शकता. अक्षय कासार AK-47 आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. सज्ज होईल पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला अक्षय कासार. धावसंख्या आपण पाहतोय 70. या इनिंगचा शेवटचा चेंडू. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉस चेंडू सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने धावपळक आपण पाहतोय 72 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 73 धाबांचं आव्हान असेल मापोली स्पोर्ट मापोली संघाला आणि बिनबाद 72 धाबा. एक जर सलामीचे फलंदाज आपण पाहिले तर हायस्ट टेकिंग ही साजरी असेल. 72 धाबांची सलामी आपण पाहतोय रामोडी या संघाकडून अक्षय कासार, त्याच्या समवेत विनायक मोरे. कशेवडी संघाचा कर्णधार आपण त्वरित या. तर पुढच्या वीक मध्ये आपण मेगा इव्हेंट पाहणार आहोत. कृष्णा स्पोर्ट चषक 2022 त्याचे लॉट पाडले जातील. लाईव्ह लॉट असतील. ती स्पर्धा आपण पाहणार आहोत. कुणाल लसने यांच्या माध्यमातून एक बिग इव्हेंट भव्य दिव्य स्पर्धा असेल. त्या स्पर्धेचे लॉट पाडले जात आहेत. 4, 5 आणि 6 मार्च तर आपण पाहू शकता कृष्णा स्पोर्ट चषक 2022 चे लाईव्ह लॉट पाडले जात आहेत. शेलार ते आंबाडी परिसरचे अध्यक्ष मान्य श्री संतोषजी गुरव, त्यांच्या समवेत कुणाल लसने, सतीश जाधव. आपण पाहू शकता लाईव्ह लॉट पाडले जात आहेत. एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला भेटेल 4, 5, 6 मार्च या दिवशी.
हॅलो. यस, या सामन्याचे नाणेफेक केले जातील. मान्य श्री मुकेशजी भगत यांच्या हस्ते नाणेफेक केली जाते दोन सामन्यांदरम्यान. यापुढे होणारा सामना कशिवली वर्सेस एनआर बोरपाडा, बिग फाईट. या सामन्याचे नाणेफेक केले जातील. मी सुनील पाटील सरांना विनंती करतोय या दोन सामन्यांचे नाणेफेक करायचे. ओव्हर टू द सुनील पाटील सर. थँक्यू. धन्यवाद विकी म्हात्रे. उद्योगपती सोनटक्के, मुकेश भगत यांच्या माध्यमातून इथे नाणेफेक केली जाते. कशिवली विपक्षात बोरपाडा. तर एनआर बोरपाडा कर्नाटकाच्या माध्यमातून कॉल दिला जातोय. तर भगत ग्रुप असा कॉल दिला होता, परंतु सोनटक्के चषक 2022 असा कॉल आलाय. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न पाहिजे. तर नाणेफेक जिंकली कशिवली संघानं. काय निर्णय असेल? आणि समोरचा संघ आपण पाहिला तर एनआर बोरपाडा बिंदास लसण्याचा बिंदास फलंदाजी करणारा संघ. तर समोरच्या संघाला किती धावा रोखण्याचा तुमचा मनसुबा असेल? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि असे कोणते गोलंदाज आहेत आपल्याजवळ की बिंदास लसणे या खेळाडूला अडचणीत आणि दडपणात आणू शकताय? विकी, आकाश, सचिन, रुपेश असे चांगले प्लेयर. आणि शेवटचा प्रश्न, हे आयोजन नियोजन जय शल्पादेवी सोनटक्के चषक 2022 मध्ये तुला खेळताना कसं वाटतंय? खूप सुंदर वाटते. आम्हाला खेळण्याची संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद. तजावे येणार बोरपाडा संघाचा कर्णधार नाणेफेक हारली, फलंदाजी करायची. काय रणनीती आखली, काय स्ट्रॅटेजी निर्माण केली? पहिली फलंदाजी जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. आणि कोणाकोण अपेक्षा असतील या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धाव प्रकार जमवण्याचा प्रयत्न करतील? रवी, धीरज, प्रतीक यांच्याकडून जास्त अपेक्षा. आणि तुला सुद्धा तोच प्रश्न असेल. हे आयोजन नियोजन आणि शेलार ते अंबाडी परिसराच्या माध्यमातून खेळताना तुला कसं वाटतंय? चांगलं वाटतं आणि खूप चांगलं आयोजन केलं. आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. दोन्ही संघाच्या कर्णधारांना बेस्ट ऑफ लक असेल. येथे नाणेफेक जिंकली कशिवली संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रण दिले येते एनआर बोरपाडा संघाला. ओव्हर टू कॉम्बॉक्स विकी म्हात्रे. यस, थँक्यू. यस, दोन्ही संघाला विनंती करतोय की दोन्ही संघाचे कर्णधार बॉल चेक करण्यासाठी यायचंय. यस, सामना चालू होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट अक्षय याचा. यस, फुलर लेन्सचा चेंडू हवा तसा बॅट मध्ये आलेला नाहीये. मिस टाइम झालेला आहे. रनआउटची चान्स होती बट गचाचं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धावेने सुरुवात करतो. श्री गणेशा केला जातो एक धावेने अकाउंट ओपन करतोय अरबाज आपलं वैयक्तिक आणि सांघिक. एक धावेने धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती एक बिनबाद एक. यस, षटकातील दुसरा चेंडू सामना करेल यावेळेस रवीश बॉन्ड. एक हार्ड हिटर ज्याची गणना केली होती. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू हवा तसा बॅट मध्ये आला नाही. चेंडूवरील क्षेत्ररक्षण पण नो मॅन लँड्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव. एक धावेने धावसंख्येत भर पडतोय. रवीश आपला अकाउंट ओपन करतोय. एक धावेने भर पडते. एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती मापोली स्पोर्ट्स संघाची बिनबाद 2. स्ट्राईक वरती येतोय तो अरबाज. नॉन स्ट्राईक वरती असेल तो रवीश. राईट आर्म ओव्हर द विकेट. दोन चेंडूच्या संपुष्टानंतर धावसंख्या झाली ती मापोली संघाची बिनबाद 2. राईट आर्म ओव्हर द विकेट. अक्षय टू रवीश. यावेळेस हवेत उडवलं चेंडू. चेंडूवाली क्षेत्ररक्षण येतोय. जज करतोय. यावेळेस पुन्हा एकदा गचाचं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा झेल सोडलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा अरबाजाला जीवनदान दिलं जातंय. धरतीला दान केलं जाते झेल. एक धावेने धावत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 3. यावेळेस रामवाडी संघाकडनं खूप गचाळचं क्षेत्ररक्षण झालंय. 3 चेंडूवरती 3 लगातार चान्स क्रिएट केलेले होते अक्षय आणि आपल्या गोलंदाजी मार्क वरती, पण पाहिजे तसा क्षेत्ररक्षणाची साथ भेटत नाही अक्षय याला. षटकातील चौथा चेंडू यावेळेस स्ट्राईक वरती असेल तो रवीश. याला एक संधी भेटली होती. या संधीचं कुठपर्यंत सोनं केलं जाते ते बघूया. हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम. यावेळेस नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पळून कळले. दुसऱ्या धावचा प्रयत्न. रनआउटची संधी पण रॉंग एंड थ्रो. 2 धावा सहजरित्या पूर्ण केले. 2 धावेने धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 5. यस, पुढील चेंडू स्ट्राईक वरती असेल तर रवीश बॉन्ड. एक हार्ड हिटर ज्याची गणना केली जाते मापोली संघाकडनं. बॉलिंग वरती अक्षय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्लोअर पतीचा चेंडू
फसवा चेंडू. रविशाला काय समजू शकला नाही, पण ऑफ स्विंगला सोडून जातोय. पंच गणेश पाटील सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. पंच अक्षय आर्ग्युमेंट्स करायची नाही पंचांशी. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावसंख्या. यापुढील चेंडू अक्षय स्ट्राईक एंड वरती असेल तो रवीश बॉन्ड. राईट आर्म ओव्हर द विकेट. 10-12 पावलांचा रनअप. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू. पुन्हा एकदा मिस टाइम झाले. यावेळेस क्षेत्ररक्षक काही चूक करत नाही. रवीशाची खेळी संपुष्टात. लागणारा पहिला आदरा मापोली संघाला. यस डीजे कमॉन. धन्यवाद डीजे. तर कृष्णा स्पोर्ट चषक 2022 चे 4 तारखेचे लॉट्स पाडले जातात. ज्युनियर गटातला पहिला सामना असेल. तर पहिला संघ बायच्या स्वरूपात असेल श्रावणी 11 पिळंजी संघाला. त्यानंतर 2 संघ असतील गावदेवी पुंडास त्यांच्या विरोधात आपण पाहतोय. यस पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील पुढील यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने कट केला. लेट कटचा फटका. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. दन 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 करीत 4 धावांसाठी सावकार. यस डीजे. त्यानंतर आपण पाहतोय तिसरा सामना असेल कुल दैवत स्पोर्ट चाबे त्यांच्या विरोधात मीत कबाड बी. त्यानंतर एनपीए साक्रोली त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत जय बजरंग शेलार. त्यानंतर श्री गणेश आंब्याचा पाडा. त्यानंतर पुढील संघ असेल तर जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सीनियर आसिफ. नॉन स्ट्राईक एंडला अरबाज. सज्ज होईल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस इशारा येईल पंचांचा. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव जोडली जाईल. त्यानंतर जय गावदेवी अनगाव बी. शनिवार हा पहिला संघ असेल बायच्या स्वरूपात. त्यानंतर श्री गणेश पिळंजे त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत जय बजरंग सोनटक्के. हा शनिवार दिवसातला पहिला सामना असेल. जय बजरंग सोनटक्के आणि श्री गणेश पिळंजे. त्यानंतर आई गावदेवी दादूचा पाडा त्यांच्या विरोधात असतील जय शिल्पा सोनटक्के. हा दुसरा सामना असेल. त्यानंतर तिसरा सामना असेल शनिवार दिवसामधला गावदेवी पारिबली त्यांच्या विपक्षात असतील जय भवानी करंजवाडे. त्यानंतर पीजी मापोली त्यांच्या विरोधात असतील कृष्णा 11 कबाड. आणि शेवटचा संघ असेल डमी. त्या संघाला बाय असेल. त्या दरम्यान इथे एक धाव कंप्लीट केली जाते. आता तर रविवार 6 तारखेचे हे लॉट असतील. सिनियर गटातला पहिला संघ असेल बायच्या स्वरूपात. जयनमन खुनी हा संघ बायच्या स्वरूपात पहिला संघ असेल. त्यानंतर पहिला सामना असेल गावदेवी खांडपे
त्यांच्या विरोधात मित स्पोर्ट कशिवली. पहिला सामना आपण पाहणार आहोत. त्यानंतर दुसरा सामना गावदेवी धोंडावडोली यांच्या विरुद्ध असतील पाबर शेलार. त्यानंतर पुढील संघ असेल मापोली स्पोर्ट मापोली. त्यांच्या विरोधात येणार बोरपाडा. SD मापोली आणि शेवटचा संघ असेल मित स्पोर्ट कव्वाड आणि शेवटचा संघ असेल हिवाळी. या संघाला बाय असेल. तर विनंती असेल योगेश भगत आणि उमेश भगत, आपण कुठे असाल तर व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. जय शिल्पादेवी सोनटके चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. यस, 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात झालेला आहे आणि धावसंख्या झाली आहे ती मापोली स्पोर्ट संघाची 2-15. स्ट्राईक वरती येतो आता डावखुरी हाताचा फलंदाज सैफ आणि नॉन स्ट्राईक वरती असेल तो अरबाज. तर सज्ज होईल स्ट्राईक एंडला डावखुरी हाताचा फलंदाज सैफ. यावेळेस चेंडू उडवलाय, सरळ फेकून दिलाय चेंडूला पायले क्षेत्रामधून सीमा पार षटकार. कमॉन डीजे. तर षटकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 21 या अंकावर जाऊन पोहोचले. दुसरं षटक प्रगती पथावर 73 धाबांचा पाठला करताना आपण पाहतोय मापोली स्पोर्ट मापोली. पुढच्या एकदा सज्ज होईल गिरीश गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत आपण पाहिले तर 3 चेंडूची हाताळणी झाली. हा षटक जरा लांबलचक षटक म्हणावं लागेल. पहिला चेंडू वाईट, दुसरा नो. यावेळेस फटका मजबूत आहे, किती धावा देऊन जाईल सीमा पार षटकार. मदतीनं धावसंख्या आपण पाहिली तर 27 या अंकावर जाऊन पोहोचले. आतापर्यंत आपण पाहिले तर 5 चेंडूची हाताळणी झाली. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातला. गिरीश सज्ज होईल डावखुरीचा फलंदाज सैफ. बॅक टू बॅक 2 बिगिटे आलेत सैफच्या बॅट मधून. पुण्याच्या एकदा सज्ज होईल. आता मात्र प्रेशर मध्ये गोलंदाज. त्यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग साधता आलं नाही. त्या दरम्यान 2 धाबा कंप्लीट होताना 2 धाब्याने धावफलक पाहिले तर जाऊन पोहोचले 29 या अंकावर. 2 षटकाची समाप्ती झाली. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 29 या अंकावर. 2 गड्याच्या मोबदल्यात मापोली स्पोर्ट मापोली 73 धाबांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. आणि जर विकी मात्र आपण विचार केला 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला, 29 धाबा धावफलकावर लावल्यात. इथून मात्र 12 चेंडू मध्ये विजयासाठी पाहिलं तर 44 धाबांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 44 धाबा. येस, म्हणजे प्रति षटकात तुम्हाला 22 धावा कुटाव्या लागतील. या म्हणजे प्रत्येक षटकारामध्ये तुम्हाला 3 मोठे फटके खेळावेच लागतील, तरच तुमची सामन्यामध्ये पकड मजबूत राहील. अन्यथा सामना तुम्ही तुमच्या हातातून गमावू शकता. पण स्ट्राईक वरती असेल तो अरबाज आणि नॉन स्ट्राईक वरती असेल सैफ याच्या बॅट मध्ये लगातार 2 जे चांगले मोठे फटके आलेले आहेत. अगदी बरोबरच, कारण की क्षमता आहे दोन्ही फलंदाजामध्ये. आपण विचार केला तर सैफ मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत आणि स्ट्राईक एंडला
अरबाज एक मोठं नाव मापोली स्पोर्ट मापोली संघाचा आपण विचार केला तर सातत्याने चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. या मॅच मध्ये इथून मात्र कष्ट मेहनत परिश्रम करावे लागतील सेफ आणि अरबाज याला. येस, यापुढील सांघिक आणि तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते तो विनायक. या षटकावरती भरपूर सारी जिम्मेदारी असेल ते दोन्ही टीमची, कारण की हे स्लॉगवरचं षटक आहे. जास्तीत जास्त धावा करावे लागतील महापोली संघाला आणि जेवढे जास्तीत जास्त निर्धार चेंडू येतील तेवढा प्रेशर जास्त क्रिएट होईल महापोली संघावरती. बघूया, स्ट्राईक वरती असेल तो अरबाज, नॉन स्ट्राईक वरती असेल तो सेफ. सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर विनायक मोरे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अरबाज. यावेळेस टप्प्याचा चेंडू परतो क्षेत्ररक्षक सजवलाय. फलंदाजाला परतापायला गेला डगाबुटच्या आसऱ्याला फलंदाज बाद. सज्ज होईल विनायक मोरे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला लावकुरी आता फलंदाज सेफ. जर सेफचा विचार केला तर 2 विकेट आलेत. त्याच विकेटची अपेक्षा असेल मापोली स्पोर्ट मापोली संघाकडून. यावेळेस टप्प्याचा चेंडू सरळ उडवलाय. चेंडू निघून जातोय फाईन लेगच्या डोक्यावरनं. 6 धावांसाठी षटकार. आणि तशीच फलंदाजी पाहायला मिळते सेफच्या माध्यमातून. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहतोय 35 या अंकावर जाऊन पोहोचले. आणि विकी, ज्याप्रमाणे तू म्हटलं होतं की या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं महत्वाचं असेल ना मापोली स्पोर्ट मापोली संघासाठी. हो नक्कीच, मी अगोदरच म्हटलं होतं का जोपर्यंत सेफ खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत मापोली स्पोर्ट्स संघाची आशा. सेफ जो खेळाडू आहे तो हाफ ट्रॅकर चेंडूसाठी जास्तीत जास्त रेडी असतो. जेवढे त्याला हाफ ट्रॅकर चेंडू येतात तेवढे तो सीमारेषा बाहेर ताळतो. पंचांकडे चेंडू दिला आहे, सुपर्द केला आहे. येस, मॅच बॉल आलेला आहे. तर आपण पाहू शकता व्यासपीठावर डॅशिंग आणि डॅशिंग पर्सनॅलिटी योगेश भगत त्यांच्या समवेत आपण पाहू शकता निलेश भगत मॅचचा आनंद घेताना. जय शल्पादेवी सोनटाकी चषक 2022 त्यांच्या समवेत उमेश भगत. तर आपण पाहतोय कृष्णा 11 कबाड आयोजित कृष्णा स्मृती चषक. येस, वाईट बॉल ऑफ स्टिकला सोडून जातोय. पंच गणेश पाटील सरांचा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावणे धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 ऑन बोर्ड. आणि जर कृष्णा स्मृती चषक 2022 चा थरार आपण पाहू शकता. 4 तारखेला पहिले 10 संघ असतील. श्रावणी 11 पिळंजे या संघाला बाय असेल
त्यानंतर गावदेवी पुंडास विरोधात आपण पाहू शकता मतनी स्पोर्ट मापोली. त्यानंतर दुसरा सामना असेल अन्वी स्पोर्ट खांडपे त्यांच्या विपक्षात स्टार 11 मापोली. त्यानंतर तिसरा सामना असेल कुलदैवत स्पोर्ट साबे Yes, third त्यांच्या umpire. विपक्षात मित कबाड बी. थर्ड त्यानंतर थर्ड अंपायर एनपीएच साक्रोली त्यांच्या विरुद्ध असतील जय बजरंग शेलार. त्यानंतर 10वा संघ असेल श्री गणेश आंबेचपाडा या संघाला बाय असेल. तर 10व्या मैदानामध्ये तिसऱ्या अंपायरची मागणी केली गेली. आमचे पंच कुणाल लसने मैदानात जाताना आपण पाहू शकता. गोलंदाज सज्ज होईल विनायक मोरे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता सैफ. आतापर्यंत सैफच्या बॅट मधून 3 बिग षटकार आपल्याला पाहायला भेटले. 20 धावांवर फलंदाजी करतोय सैफ. पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्राईक एंडला. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क चेंडूला उडवलाय 6 धावांसाठी षटकार. सहाच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय झपाट्याने वेगाने वाढताना 42 या अंकावर. काय फलंदाजी होते सेफच्या बॅट मधून आपण पाहतोय. अजून एक षटकार आलाय. पुणे जगदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर विनायक मोरे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सेफ. यावेळेस काय फटका ताकद झोकली सरळ चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराच्या साह्याने 48 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आणि जर विचार केला तर आता मात्र समीकरण येऊन टेपलंय 7 चेंडू आणि 25 धावा. 7-25 सज्ज होईल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर विनायक मोरे. स्ट्राईक एंडला सेफ. ज्यावेळेस खोलपऱ्या टप्प्याचा चेंडू सरळ चेंडू पहिल्या क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावेने धावपळ करून पाहिलं तर 49 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. आणि तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. तर मात्र 6 चेंडू मध्ये विजयासाठी पाहिले तर 24 धावांची आवश्यकता. त्यानंतर आपण पाहणार आहोत कृष्णा स्मृती चषक 2022 शनिवारचे 5 तारखेचे संघ असतील. जय गावदेवी बी अनगाव या संघाला बाय असेल. त्यानंतर पहिला सामना असेल श्री गणेश पिळंजे त्यांच्या विरोधात जय बजरंग सोनटक्के. त्यानंतर दुसरा सामना असेल आईगावी गावदेवी दादूचा पडा त्यांच्या विरोधात जय शल्पा सोनटक्के. त्यानंतर तिसरा सामना गावदेवी पारिवली त्यांच्या विरोधात जय भवानी करंजपडे. त्यानंतर तिसरा सामना पीटी स्पोर्ट मापोली त्यांच्या विपक्षात कृष्णा 11 कव्वाड. त्यानंतर 10वा संघ असेल डबीच्या स्वरूपात त्या संघाला बाय असेल. त्यानंतर स्पर्धेचा अंतिम दिवस फायनल डे कृष्णा स्मृती चषक सिनियर गटातले संघ असतील. मित कव्वाड या संघाला माफी असावी. जय हनुमान खुनी या संघाला बाय असेल. त्यानंतर सिनियर गटातला पहिला सामना जय गावदेवी खांडपे त्यांच्या विरोधात मित स्पोर्ट कशिवली. त्यानंतर दुसरा सामना जय गावदेवी धोंडावडवली त्यांच्या विरोधात पाबर शेलार. त्यानंतर तिसरा सामना मापोली स्पोर्ट मापोली त्यांच्या विरोधात एनआर बोरपाडा. त्यानंतर चौथा सामना असेल एसडी मापोली मित स्पोर्ट कव्वाड.
आणि धावा संघ असेल गावदेवी हिबाळी बाय. जाऊया मैदानामध्ये 6 चेंडू 24 धावा आणि स्ट्राईक एंडला सेफ सेफ फलंदाजी करतोय. सेफ समोर असेल गोलंदाज आपण पाहू शकता करण. धन्यवाद कुणाल लसने. एक मोठी स्पर्धा आपण पाहणार आहोत. बिग इव्हेंट कृष्णा स्मृती चषक 2022 4, 5 आणि 6 मार्च या दिनांक आपण पाहणार आहोत. मोठी टुर्नामेंट. जाऊया मैदानामध्ये 6 चेंडू आणि 24 धावा. सज्ज गोलंदाज गोलंदाजी मार्कवर करण. या वेळेस चेंडू उंचावर गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सेफ याला परतावं लागेल डगआउट आसऱ्याला. फलंदाज बाद. सेफने या सामन्यामध्ये ताकद झोकली होती. 5 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटले. तंबूच्या आसऱ्याला जाताना आपण पाहतोय सेफ याला. नवीन फलंदाज मैदानात जाताना आपण पाहतोय काहीच स्ट्राईक एंडला सचिन जाधव. तर मात्र 5 चेंडू आणि 24 धावा. परंतु अजूनही सामन्यामध्ये सामना दोन्ही साईडला 50-50 अवस्थेमध्ये आपण पाहतोय. 5 चेंडू मध्ये 24 धावा होऊ शकतात. 5 चेंडू मध्ये डिपेंड करू शकतात गोलंदाजी करणारा संघ रामवाडी. सज्ज करण गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सचिन जाधव. 5-24. थोडस क्षेत्ररक्षण बदल केलं जाते. थोडस लॉंग ऑनला थोडस वाईटिश केलं जाते. काऊ कॉर्नर मिड विकेट स्क्वेअर लेग पहिल्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण पाहतो. यावेळेस पायावर चेंडू आदळतोय. पंचांकडे धाव मागितली जाते. 1 धाव कंप्लीट केली जाते. त्या दरम्यान फेकी होईपर्यंत दुसऱ्या धावेसाठी धावताना फलंदाज बाद होतोय. 1 धाव जोडली जाईल. धाव फलकावर 50 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. तर मात्र आपण विचार केला तर 4 चेंडू मध्ये विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. आणि या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल महापोली संघाला तर या 4 चेंडू मध्ये 4 बिग हिट मारावे लागतील. आणि आपण चॅम्पियन ट्रॉफी रत्नागिरी इथे पाहिले असेल की 6 चेंडू मध्ये 30 धावा सुद्धा झाल्या आहेत. तर क्रिकेटमध्ये जर आणि तर मानलं जात नाही. 4 चेंडू मध्ये 23 धावा सुद्धा होऊ शकतात. प्रयत्न करावे लागतील इथून मात्र सचिन जाधव याला. यावेळेस चेंडू सरळ निघून जातोय. फाईनल क्षेत्रामधून चेंडू सीमापार चौकार. ते मात्र 3 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 19 धावा. सज्ज होईल गोलंदाज करण. 3-19. स्ट्राईक एंडला सचिन जाधव. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू निघून जाईल पण बाबूसने सीमापार चौकार. कमोटी से पानी पानी हो गए. मात्र 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. पकड मजबूत केली आहे रामवाडी संघाने. विजयाच्या दिशेने मार्गस्थ होताना आपण पाहतोय. तर मात्र 2 चेंडू आणि 15 धावा.
आता मात्र औपचारिकता बाकी राहिली. यावेळेस चेंडू सरळ मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय. एक धाव जोडली जाईल परंतु विजय होतोय रामवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन रामवाडी. आणि या मॅचचा हिरो ज्याच्या बॅट मधून पहिल्या इनिंग मध्ये तुफानी अफलातून फटकेबाजी तो ठरतोय अक्षय कासार. AK-47 मॅन ऑफ द मॅच पुरस्कारता अक्षय आपण यायचंय. महापोलीस स्पोर्ट मात्र इतिहास घडवलाय या ट्रॉफी मध्ये. अर्धशतकी खेळी केली. कॉंग्रॅच्युलेशन अक्षय कासार. तर जाऊया व्यासपीठावर. आमचे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय भावेश भगत आपल्या शुभ हस्ते आदरणीय योगेश भगत यांचं स्वागत आणि सत्कार करायचंय. आदरणीय योगेश भगत जींचं स्वागत आणि सत्कार केला जातोय. आपण पाहू शकता केसरी रंगाची मायेची शाल, त्यानंतर शांतीचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी